जालना जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालल्याने तापमानात देखील मोठी वाढ झालेली आहे। सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता की मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या उद्यानासमोर उभा आहे आणि या ठिकाणी नेहमी वाहनांची जी वर्दळ आहे ती या ठिकाणी जास्त पाहायला मिळते। मात्र सध्या स्थितीला वाहनांची जी वर्दळ आहे ती अत्यंत कमी झालेली आहे आणि जालना जिल्ह्याचा जो पारा आहे तो आता जवळपास 42° वर पोहोचलेला आहे। त्यामुळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी घराबाहेर पडण्यास सुद्धा आता काही प्रमाणात टाळाटाळ करत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्याने दुचाकी या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात दिसत आहेत। तर जे नागरिक बाहेर पडतायत ते या ठिकाणी रुमाल असेल, हेल्मेट असेल किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या सहारा घेत आहेत आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक जे आहेत ते रसवंती गृहाकडे आकर्षित देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तापमानामध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे। त्यामुळे नागरिकांची जी वर्दळ आहे ती काही प्रमाणात कमी झालेली असून उन्हापासून बचाव करण्यासाठी जालना शहरातील नागरिक जे आहेत ते हेल्मेट, रुमाल किंवा इतर वस्तू ज्या आहेत त्या वापर करतायत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर रसवंती गृहावर देखील नागरिक जे आहेत ते प्रामुख्याने आकर्षित व्हायला सुरुवात झाली आहे। कारण उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकता की उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी हे जे जालना शहरातील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी ऊसाचा रस घेत आहेत आणि उन्हापासून बचाव करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत। प्रामुख्याने जर बघितलं तर आजचं तापमान जे आहे ते जालना शहराचं आणि जिल्ह्याचं 42° वर पोहोचलेलं आहे। त्यामुळे उन्हाचा तडाखा जो आहे तो दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।